भूक लागली नाही पण मला लागली ना. चला सुरू करू आता आपण लगेच. सर्वात मोठ्याने बोल बरं का, कारण की इथं पहिले ना मला थोडं कमी तयार ठेवायचे आहे जेणेकरून ते आल्यानंतर तुम्हाला काय केलं रेन अलर्ट सिस्टम प्रिपेअर राहायचं आहे. विनंती करतो की आपण तयार राहायचं आहे. तुम्ही तुमचं चालू द्या. तिथं बॅग मध्ये फक्त लाईट लागून नको, बाकी काय करू. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अलार्म वाजतो. मी हा सेन्सर बघितला, मी इथे बसलोय आपली वेळ बरोबर. तरी मला जाऊन आपण सर्वजण ओळखतो की पावसाळ्यात पाऊस कधी सुरू होईल आणि कधी थांबेल हे सांगणे खूप कठीण आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये आपण पाहिले की आपण एका वर्षात 3 ऋतू, एका दिवसात 3 ऋतू अनुभवू शकतो. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस. विशेषतः आपण बाहेर जात असतो आणि आपल्याला पाऊस पडण्याची सूचना मिळणे आवश्यक असेल तर हे अडचणीचे ठरू शकते. यासाठीच आम्ही रेन अलार्म सिस्टीम तयार केला आहे. बरं, ते रडार सिस्टम जे आहे हवामान खात्यामध्ये एलईडी आउटपुटच्या जागी दुसरं काय लावता येईल की त्याचा पण वापर त्यासाठीच केला जातो ना, हवामान अंदाज घेण्यासाठी. प्रत्येकाकडे मोबाईल असेलच असं नाही. अच्छा, पण आजकाल सगळ्याकडे मोबाईल आहे. काय सेन्सर लावलं काय लावायचं? सेन्सर काय करतो? सेन्सर सेन्स करतो ना, बरोबर. सेन्सर काय माहिती घेतो. आता माहिती घेऊन आपल्याला काहीतरी ॲक्शन करायची ना, बरोबर. भूक लागली की काय करतो आपण? मग कसं जेवतो आपण? हात. भूक लागली की मेंदू आपल्या हाताला सांगतो, बरोबर. भूक लागली मेंदू. मग भूकामध्ये भूक लागली की कुठे लागते भूक आपल्याला? खांद्याला लागते का? पोटात लागते ना. मग भूक लागली की सेन्सर काय आहे? भूक लागली की काय काय सेन्सर घेतलं? पोट आहे ना आपलं सेन्सर, बरोबर. आणि आयडिनो काय आहे? हात आयडिनो का? विचार करा. जेवण घ्या आणि आता उंडाण घाला, बरोबर. आता मोठा आवाज आला तर हा आवाज आला आणि कंटिन्यू पाऊस पडत असेल. आवाज आला म्हणजे कुठला सेन्सर काय? पाऊस पडत असेल आपल्याला कळालं, आपण ऑफ करायचं. कान आपला सेन्सर आहे, बरोबर. बंद होईल. कान आपला सेन्सर आहे आणि मेन म्हणजे बॅटरीवर आयडिनो काय? कॉस्टिंग काय पडतं बनवायला? मेंदू आहे ना. आणि आउटपुट काय? हात. मेंदू वॉटर. तरी तुम्ही एक अंदाज नाही आता तो आयडिनोला सांगा माझ्या घरी वापरायचं लाईट पेटवतो, बरोबर आहे. तुम्ही लाईट समाजाची अडचण निवडली, लाईट मगच तुम्हाला ही कल्पना सुचली, की नळ आपोआप बंद, बरोबर आहे का नाही? आता समजा मला हे माझ्या घरी मला लावायचं आहे आणि मी तुझ्याकडे ते विकत घेणार आहे, तर तू याची किंमत किती ठरवली? मला कितीला परवडेल? 50 मध्ये मिळेल मला. मिळेल 50 रुपयाला? 50 रुपये 500 रुपये. आले तू? अच्छा. धाराशिववरून तर एक उदाहरण आता झालेलं तुळजापूरमध्ये आग लागली. तर हे स्मोक डिटेक्टर डिटेक्ट करतं की जिथे आग लागते न कळत किंवा कुठं गॅस लिकेज होत असेल तर हे सेन्सर आपल्याला कळवतं की लिकेज होत आहे किंवा आग लागत आहे. आणि ह्याचा असा पण उपयोग आहे की बंद खोली वगैरे असतात तिथं आता मोठे मोठे CNG गॅस वगैरे टाक्या वगैरे लीक झालं की लगेच कळणार. लीक झाल्या की लगेच कळणार किंवा स्फोट किंवा गॅस कुठलाही प्रकारचा हार्मफुल गॅस हे डिटेक्ट करतं आणि सांगतं. कुठे डिटेक्ट करतं? मला सर्व मान्यवरांना विनंती आहे की बसून या. सीओ सरांचं आगमन झालेलं आहे. सीओ सर नुकते 1 मिनिटातच पोहोचत आहेत. सर्वांना विनंती आहे की आपल्या जागेवर बसून घ्यावे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. सन्माननीय सगळ्यांनी करायचं टाळ्या वाजवून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम बोलायचं नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे. सर्वांनी आपले प्रोजेक्ट रेडी ठेवायचे आहेत. मान्यवर आपले प्रोजेक्ट पाहण्यासाठी येत आहेत. सर्व शाळांनी प्रिपेअर राहायचं आहे, तयार राहायचं आहे. आपण आपले प्रोजेक्ट रेडी ठेवायचे आहेत. कोणतीही गडबड करायची नाही. अच्छा ये वाला है स्कॅन करना है.
थोड़ा दूर रखिए। इधर से आप पीछे से मल्टीपल। ओके ओके। ये अभी आप लोग लॉन्च किए होगे ATL में? हाँ, अब ये ब्रेन है ना, तो पूरा ब्रेन का अगर डिटेलिंग जानना है बच्चे को तो इसको जूम इन करेंगे। ओके चलो मैं सुन। अभी किसी को अगर आप VR में देखना चाहते हैं तो इसी फ़ोन को उस पर डालना होगा, वो वाला तो मैंने देखा। तो बहुत इसका जनरली कितना कीमत रहता है ये वाले का? ये तो ऐसे पूरा सेट 10 to 12,000। हाँ, मतलब एक इसका जो है ना। अभी आप इसको अभी आपको पूरा बेसिक ही दिखेगा। हाँ, वही वाला जो है मीन्स अगर इसको स्कैन किया ना तो अभी इसको आपको लाइव 3D में देख सकते हैं आप। यस यस। इसको जूम इन जूम आउट डिटेलिंग के साथ। ओके तो ये VR दो तरीके के आते हैं, 180 and 360। अच्छा। ये 180 है, 360। सो दिस विल कॉस्ट अराउंड लाइक 12,000 रुपीज़। जिसके अंदर पूरा सिस्टम आएगा, NCERT कोर्स के 5,000 प्लस मॉड्यूल है इसके अंदर। योर एंटायर अटल टिंकरिंग लैब का जो है एक अगर सेट बनाए तो कितने में आता है जनरली? सो अटल टिंकरिंग लैब अबाउट 10 लाख रुपीज़। तो वो गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो है सारा स्पेसिफिकेशन और वो सब है ना। ये तो जेम्स पोर्टल से वहीं से आप बाई कर सकते हैं। अब ये डिजिटल माइक्रोस्कोप है, उसका स्पेसिफिकेशन जो है जो गवर्नमेंट का बड़ी माइक्रोस्कोप में बच्चे को देखने में थोड़ा अच्छा नहीं लगता था। आप डायरेक्टली 1000x तक जूम इन है, आप कोई भी अंदर तक दिखते हैं। अभी क्लियर विजन के लिए मैंने फ्लावर रखा था, आप कोई भी फ्लावर भी चेंज करके बेसिकली दिस इज हैंड होल्ड माइक्रोस्कोप। हाँ, हैंड होल्ड माइक्रोस्कोप आप किसी भी देख सकते हैं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्या है कि ह्यूमन बॉडी स्कैन करके फेस रिकग्निशन पे आप लाइट ऑन ऑफ करा सकते हो। मैंने क्रायो इलेक्ट्रॉन भी किया है अपने हाथ से। जो क्रायो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप है ना वो भी किया है। नीचे वो कलर लाइट ऑन ऑफ कर सकते हो। ओके कंट्रोल है मीन्स इधर आपका फेस रहेगा ना तो आप स्माइल करते हो, लेफ्ट देखते हो, राइट देखते हो, इस हिसाब से आपका लाइट ऑन ऑफ में तो होम कंट्रोल कर सकते हो। अप्लायंसेस अगर पैरालिसिस पेशेंट है तो उसके लिए भी यस। तो वायर्ड है और वायरलेस दोनों है। अभी मैंने वायर्ड बनाया, वायर्ड के साथ आप फॉरवर्ड रिवर्स आप सेकंड टर्न लेफ्ट राइट पूरा कर सकते हो। ये हमने इंट्रोड्यूस किया। अभी इसका अपडेटेड वर्जन आप दोनों में देखना चाहते हो तो वही सेम वर्जन है लेकिन वायरलेस पे कंट्रोल किया है। तो सेम आप फॉरवर्ड रिवर्स का आगे पीछे का फिर उसका कंट्रोल लेफ्ट राइट लेफ्ट राइट। ये स्कूल में बच्चे ने बनाया, ये बनाया क्या? ये तुमने कैसे? अच्छा, ये तुम खोल के फिर असेंबल कर सकते हो? इसमें सेम सेंसर सर जो हमारा अल्ट्रासोनिक सेंसर आता है ना ATL के अंदर वही सेंसर का यूज़ ये आप कोई भी मॉडल आम्ही AWG बनवलेला आहे, ॲटमॉस्फेरिक वॉटर रेग्युलेटर. आम्ही हवेतली वातावरणातली आर्द्रता वापरून पाणी तयार करतो. याचा वापर डोंगराळ प्रदेशामध्ये कसं काम करते? ऊर्जेचा कमी वापर. कसं काम करते? आम्ही जी आर्द्रता असते ती इथं अशी इकट्ठा करणार, गोळा करणार आणि त्याला थंड करणार. ज्याने ती थंड कशी करणार? पेल्टियर मॉडेल लावला आहे. कुठे आहे ते? इथं आत आहे का? ह्याच्या खाली आहे. ही पंखा आहे ना हवेला खाली ओढणार आणि मग असं केलं ती थंड होणार, पाणी तयार होते. हां पाणी. आणि या ऊर्जेचा पण कमी वापर आहे. सोलार पॅनल. सोलर पॅनल. हा प्रोजेक्ट आम्ही शेतकऱ्यासाठी बनवत आहे. हा प्रोजेक्ट काय नाव आहे? माझे नाव धवल शिवश्रीकांत पिंगळे. हां, हा प्रोजेक्ट आम्ही खास करून शेतकऱ्यांसाठी बनवला आहे. शेतकऱ्यांसाठी बनवले. काय आहे प्रोजेक्टचं नाव? वायफाय फर्टिलायझिंग मशीन. वायफाय फर्टिलायझिंग मशीन. हां, कसं काम करते हे? या ह्याच्यात आम्ही नोड MCU2866 व L298 मोटर ड्रायव्हर वापरले आहे, जेणेकरून शेतकरी एका झाडाखाली बसून गॅस कंट्रोल करू शकतो. ही मशीन शेतामधून फिरून पीक फवारते. कशी फिरते? इथं आपण फर्टिलायझरचं हे पाणी टाकणार. हां, लिक्विड फर्टिलायझर टाकल्यानंतर फर्टिलायझर टाकणार. लिक्विड फर्टिलायझर 12 व्होल्टचा पंप आहे. हां, बटन स्विच ऑन केलं की फर्टिलायझर इकडून बाहेर पडणार आणि मग ते पूर्ण शेतात कसं जाणार? ते पूर्ण शेतात ती फिरत जाणार. आपण इथं वायफाय मॉड्यूल लावलेलं आहे. ही आपोआप फिरत जाणार का? चालत जाणार का? वायफाय मॉड्यूल लावलेलं आहे. हां, पुढे आपण ही वायफाय आहे का? वायफाय मॉड्यूल आहे. हां हां. आणि शेतात सर्वात मोठी समस्या म्हणजे तण येते. तण काढण्यासाठी आपण पुढे कटर देखील लावलेलं आहे. ही कटर फिरणार
फिरणार आणि पुढे आलेलं हे तण काढणार ते हे कटर आहे का? कटर फिरणार आणि पुढे आलेलं तण काढणार कापलेलं तण हे मागचं जे गोळा करत चालणार गोळा करून ते एका जागेवर टाकणार. छान छान, खूप छान. कुठली शाळा? विद्याभवन हायस्कूल कळंब. विद्याभवन हायस्कूल. छान. आता आपण दुसरा बघूया प्रोजेक्ट, ऑटोमॅटिक सीड सोईंग रोबोट. हा ऑटोमॅटिक रोबोट आहे. तो काय करतोय? सीड सोईंग करतोय. हां, या प्रोजेक्टचं नाव ऑटोमॅटिक सीड सोईंग रोबोट आहे, जो की फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि तो मोबाईलवर कंट्रोल होऊ शकतो. मोबाईलवर कंट्रोल होतो. बरं. माझे नाव आहे सचिन जोशी. माझ्या मित्राचे नाव अनुज अशोक टिपरसे आणि गौरव बालासाहेब शिंदे. आम्ही विद्याभवन हायस्कूल कळंब येथील विद्यार्थी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहोत. कसं काम करते ते दाखवा बरं. ही कटर आहे जी आपल्या शेतात वाढलेलं तण हे करेल, तण कापेल. मोबाईल कंट्रोल आहे. अरे वा, छान. आता हे गाडी पुढे गेली हा व्हील फिरेल. हा व्हील फिरणार आणि धान्य ह्याच्यातून बॉक्स सीड बॉक्स जो आहे त्याच्यातून धान्य पडणार आणि मागे जे ह्याच्यातून व्हील मधून ह्याच्यातून धान्य अशी खाली पडणार फनेल मधून धान्य आधी नांगरणार, नंतर बी टाकणार, तिथून बुजवणार लगेच. आणि ही पाण्याचाही आहे की जसं पाणी पण आहे. बी पडल्या पाणी पण टाकणार. बीजाचे अंकुरण प्रक्रिया लवकर. आणि हे आपण रात्री सुद्धा यूज करू शकतो. रात्री सुद्धा लाईट पण केली. वा 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 वा, छान छान, खूप छान. तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं यासाठी? काजी सर. सांगा. खूप छान. चला, तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय? जिल्हा परिषद प्रशाला उमरगा या शाळेचे विद्यार्थी आहेत. स्मार्ट ड्रेनेज सिस्टम अँड वेस्ट मॅनेजमेंट नावाचा हा प्रकल्प आहे. हे झाडं आहेत आणि हे काय? हा रस्ता आहे. मग काय केलं इथं? आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट ड्रेनेज सिस्टम अँड वेस्ट मॅनेजमेंट. नमस्कार, माझे नाव आदित्य त्र्यंबक सगर. मी इयत्ता 8वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला आहे. नमस्कार, माझे नाव बरं, कसं काम करतं हे? भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबत कचरा सुद्धा वाढत चालला आहे. त्यामुळे भारतातील लोक जे आहेत ते येता जाता ड्रेनेज लाईनच्या आत कचरा टाकून जातात आणि ड्रेनेज लाईनच्या आत कचरा गेल्यामुळे ड्रेनेज लाईन चॉकअप होते. ड्रेनेज लाईन चॉकअप होते. मग काय पर्याय काढलाय तुम्ही? ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी होते, रोगराई पसरते. आम्ही याच्यावर उपाय कसं काम करते? आणि उपाय हे आहे की ड्रेनेज लाईनमध्ये जर कोणी कचरा टाकला तर याच्यावर तो ड्रेनेज लाईनमध्ये न जाता या ड्रेनेज लाईनमध्ये आम्ही बसवलेल्या कन्व्हर बेल्टवरून पडणार. हा कन्व्हर बेल्ट आहे, त्याच्यावर पडणार आणि तो कुठे जाणार पुन्हा कचरा? इथे या एका खड्ड्यातून पडणार आणि आमच्या नगर परिषदची जी स्मार्ट गाडी आहे कचरा उचलणारी ती येऊन हा कचरा. कसं काम करते करून दाखवा बरं. ड्रेनेज गाडी कसं काम करते? हां, आता ही गाडी हे ऑटोमॅटिक चालायला लागली का? हो. आणि इथे आल्यानंतर इथला कचरा एअर कंप्रेसरने उचलणार. वर रस्त्यावर जो कचरा येईल तो या पुढच्या जे उचलणार याच्या माध्यमाने उचलला जाणार आणि हे आमच्या MR सेन्सर पुढे जर त्या कचरा आला तर हे आमचे सर्व मोटर जे आहेत त्या होऊन ते कचरा इथे येऊन पडणार. बरं, छान, खूप छान. तुमच्या टीम नंबर 6 प्रकल्पाचे नाव आहे सोलार पॉवर्ड कुकिंग कॅप. जिल्हा परिषद प्रशाला उमरगा येथील कुलसुम इस्माईल उस्ताद आणि जोया अशफाक मोमीन या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे, प्रयोग आणलेला आहे. बघूया काय होतं हे. त्या टोपीवर काय बसवलं आहे? आम्ही या टोपीवर सोलार पॅनल बनवलं. सोलार पॅनल बसवलं. मग त्याचं ओझं होणार नाही का? नाही होणार. लाईट वेट आहे, हलका आहे. बरं, हे काय करायचं? डोक्यावर दिवसभर घालून फिरायचं आणि मग सोलार पॅनल न घालता पण आपण फॅन बॅटरी आणा व्होल्टची त्याच्याने पण फॅन चालणार. पुढे फॅन पण चालणार. छान. प्रशाला उमरगा प्रकल्पाचं नाव काय आहे? मेगा काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग. खूप छान प्रकारे बनवलं आहे. हे छतावरचं पाणी कुठं गेलं? हे पाणी त्या शोष खड्ड्यामध्ये गेलं आहे असं. हां,
छतावरचं पाणी असंच पाईपलाईनद्वारे हे शोष खड्ड्यामध्ये आणून हे काय आहे? वापरण्याचं पाणी. हां हां शुद्ध होणार असं प्रकारचं. छान. कोणत्या पण कामासाठी किंवा पाणी जमिनीत मुरू शकतो आणि ते दुष्काळ पडलं की ते वापरू शकतो. खूप छान छान. तुमच्या काय नाव आहे? हां स्मार्ट कुकर आहे हे. बरं कुठली शाळा? उर्दू हायस्कूल गुंजोटीचे विद्यार्थी आहेत. आता हे काय आहे नेमकं? हे कौन सा? ये क्या सिस्टम है? ये नहीं क्या कुकर रहता है नहीं, फिर उसमें खाना पके बाद अपने को कितने सीटियाँ हुए याद नहीं रहता तो फिर इसके अंदर इसके ऊपर यहाँ स्क्रीन पर दिखाता है 1 सीटी भी तो यहाँ 1 दिखाता है, 2 भी तो 2 दिखाता है. उसके बाद अपन ने क्या उसके अंदर सेंसर भी लगा करने क्या सेंसर बजा सकते हैं. बरोबर आहे. बघा आत्ताच्या काळामध्ये स्वयंपाक करताना गॅसवर कुकर ठेवलं आणि तिकडे मोबाईल सिरीयल बघत असताना किती शिट्ट्या झाल्या हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ज्यावेळेस वास येतो त्यावेळेस लक्षात येतं की किती शिट्ट्या झालेल्या आहेत. मग त्याच्यावर पर्याय ह्या विद्यार्थिनींनी खूप छान काढला आहे. तिथं एक स्मार्ट बटन येणार आहे, पण शिटीचा आवाज पण येतोच की तिथं, पण किती आवाज होऊन गेले हे दाखवत आहे. फिर उन्हें बिजी रहे नहीं है, बिजी रहते इनको कुछ सुनाई नहीं देता आवाज. मग ते आपोआप 3 शिट्ट्या झाल्यावर बंद होणार का? नहीं बंद नहीं होता वो. तो फिर हां तो उसके ऊपर दिखाता है, अपन भूले नहीं. हां फिर भूलने के बाद आकर देखो तो दिखता है. बरोबर आहे. आपण थोडंसं लांब जाऊन आलो. डिस्प्ले आहे इथं, म्हणजे आपण दुसरं काम करत असताना किती वेळानंतर आलो तरी डिस्प्लेवर दिसणार किती सिट्या झाल्यात ते. असंच ना? लिमिट 5 सिटी की लिमिट आहे. 5 सिटी झाल्यानंतर मग बजर वाजणार. हां 5 सिटी झाल्यानंतर मोठा बजर वाजणार, म्हणजे आपल्याला ते मॅक्झिमम आपण जे काही आपण ह्याच्यामध्ये ठेवलो नॉनव्हेज पण ठेवलो ते शिजायला मॅक्झिमम 5 सिट्या झाल्या की मग ते बजर वाजणार. मग बजर नंतर ते उठून जावंच लागेल. बरोबर. कुकरची शिट्टी वेगळी असते, बजर वेगळं. मग ह्याची सिस्टम आपण ह्याला करता येईल गॅसला खाली की गॅस आपोआप बंद होईल पुन्हा, असं करता येईल. ते मग मॉडिफिकेशन पुढं नंतर करता येईल. अपग्रेडेशन पुढं ह्याचं एक बटन असं सेन्सर येईल की तिकडे गॅस आपोआप बंद होईल. अपग्रेडेशन त्याच्यावर काम चालू आहे आमचं, असं म्हणा. असं तुम्ही म्हणा. छान. गुड आफ्टरनून. हां काय बनवलं आहे आपण? स्मार्ट सुसाइड प्रिवेंशन डिवाइस. स्मार्ट सुसाइड प्रिवेंशन डिवाइस. स्मार्ट सुसाइड हमारी प्रॉब्लम स्मार्ट सुसाइड प्रिव्हेंटेशन डिवाइस. वा छान. आजकालच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलमुळं आणि अभ्यासामुळं खूप ताण येतो. विद्यार्थी एकटे राहतात आणि काही वेळा काही विद्यार्थी अशा दुर्दैवी घटना घडतात. त्यावर हा पर्याय या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे. उर्दू हायस्कूल गुंजोटीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केलेला आहे. हे घर आहे, घरच आहे, बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगवर सेन्सर बसवलेला आहे. बरं कसं काम करणार हे? बरं मला सांगा, राहू दे कसं काम करणार सांगा. कसं काम करतं ते सांगा मला. हां आता चालू करा. हे काय व्हायलंय? हे काय आहे? हे पुढं जाळी आहे का? ही जाळी आहे आणि मग ये अल्ट्रासोनिक सेंसर है, बिल्डिंग है. ये अल्ट्रासोनिक सेंसर चीज़ों को डिटेक्ट करने का काम करता है. अगर कोई पर्सन इसके बिल्डिंग के लास्ट पे है जहाँ से वो सुसाइड करने वाला होता है तो फिर ये डिटेक्ट करना सिग्नल देता है आर्डिनो को. आर्डिनो बजर को सिग्नल देता है जिसकी वजह से बजर आवाज करता है. म्हणजे विद्यार्थी एखादा लहान मुलगा जरी बिल्डिंगच्या छतावर खेळत असेल तरी तो सुद्धा पडू नये. मॅनेजमेंट का काम करता है. ठीक. हो छान. जय हिंद. अरे वा. जवान कुठले आहेत? माझे नाव लगडे समर्थ निलेश. माझे नाव लगडे देवराज बालाजी. बरं काय बनवलंय आपण? गॅस लिकेज डिटेक्शन. गॅस लिकेज डिटेक्शन सिस्टम कट ऑफ रेग्युलेटर. विथ ऑटो कट ऑफ रेग्युलेटर. छान. जर गॅस गळती झाली, आपल्याला माहिती आहे गॅस गळती झाल्यास स्फोट होऊ शकतो, जीवित खूप हानी होऊ शकते. कसं काम करतं हे सांगा बरं मला. आता समजा गॅस लिकेज झाला काय होणार? सेन्सर डिटेक्ट करणार आणि कोणतं हे सेन्सर डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक रेग्युलेटर ऑफ करणार. रेग्युलेटर ऑफ करणार. ही सर्व मोटर जी आहे ती रेग्युलेटरला जोडलेली असणार आणि ते ऑटोमॅटिक ऑफ होणार. काय आणलं तुम्ही इथं? ही गॅस समजा गॅस लिकेज झाला तर ही
बंद होणार. वा छान. बंद झालं, ऑटोमॅटिक बंद होणार. आता रिपीट दाखवा बरं एकदा मला कसं बंद झालं आणखी. जोपर्यंत त्याला वास येणार तोपर्यंत करतो. आता हे सेन्सरचा आवाज आहे. बजरचा आवाज आहे हो. आणि आता अलर्ट करतोय. हे ऑटोमॅटिक बंद झालं का? ऑटोमॅटिक बंद. अरे वा वा छान छान छान. आणखी एकदा रिपीट पाहूया आपण. हां हे स्विच ऑफ. वा वा छान, खूप छान. थँक्यू. ओके जैन सर. माझे नाव गौरव भगवत गवळी आणि आम्ही सिक्युरिटी भवन सैनिक विद्यालयात आलो आहोत. आम्ही आता 8व्या वर्गात शिकतो. बरं काय बनवले तुम्ही? कोण काय बनवले? आम्ही हा ॲडस सिस्टीम हा बनवलेला आहे. ॲडस सिस्टीम म्हणजे आजकाल जे अपघात होत आहेत रोड अपघातासंबंधी. बरं प्राणी वगैरे येतात. प्राणी कसं काम करणार मला सांगा बरं. आता हे यामध्ये आम्ही अल्ट्रासॉनिक सेन्सर, आर्डिनो, डीसी मोटर आणि रिले मोटर. सांगा आता समजा रोडच्या समोर एखादी गाय आली किंवा कुठला प्राणी आला, मग त्याला अपघात होऊ नये म्हणून हे कसं काम करणार? गाडी आहे, हे गाडीच्या मध्ये बसवणार का तुम्ही? नाही, अल्ट्रासॉनिक्स गाडीच्या पुढे, गाडीच्या मागे. हे गाडीच्या पुढे बसवणार अल्ट्रासोनिक आणि गाडीच्या मागं पण. मग कसं काम करणार ते? जर समजा ऑब्जेक्ट खूपच जवळ येतो गाडीच्या, ऑब्जेक्ट एखाद्या गाडीच्या जवळ आलं हां, तर तो आपल्याला सिग्नल देतो की ऑब्जेक्ट जवळ येत आहे. बरं. आणि जर तो खूपच जवळ आला जास्तच, तर तो आर्डिनोला सांगतो की खूप जवळ आलेला आहे आणि आर्डिनो आपल्या गाडीला ब्रेक लावतो, जेणेकरून होणारी घटना दुर्घटना म्हणजे ड्रायव्हरच्या ब्रेकच्या अगोदर लावणार. म्हणजे ड्रायव्हरला समजा ड्रायव्हरचं लक्ष नसेल, लक्ष नसलं त्यावेळेस तो ब्रेक लावणार. मदत करता येईल. बरं छान छान निर्णय छान, खूप छान. हां मित्रांनो, काय आपलं काय बनवलं आहे आपण? ऑटोमॅटिक फर्टिलायझर डिस्ट्रीब्युटर मशीन. ऑटोमॅटिक फर्टिलायझर डिस्ट्रीब्युटर मशीन. बरं, शेतकऱ्यांचं कष्ट कमी करण्यासाठी तुम्ही ही मशीन बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये काय आता हे का याच्यामध्ये खत आहे का? नाही, त्याच्यामध्ये आपण खत टाकणार. हां हां. आणि सर्व मोटर हे बॅटरीचं कनेक्शन सध्यासाठी दिलंय आणि भविष्यात आपण याचा सोलर पॅनल यूज करू. आता जसे आपले शेतकरी बांधव शेतात खत टाकत असतात, तर ते खत टाकताना अनेक काय प्रॉब्लेम्स उद्भवतात. जसं की हे काम कसं करणार मला सांग? ते काम कसं करणार सर? आपली व्हॉइस कमांड आपण याला देऊ, फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट, स्टॉप. पण ते आपण जेव्हा ह्याला मोबाईलवरून व्हॉइस कमांड देऊ, तेव्हा हे ब्लूटूथ सेन्सर इकडे ब्लूटूथ सेन्सर एक्सेप्ट करणार आणि ते मशीन तशी वर्क करून पुढे जाणार. हे मशीन शेतामधून फिरवायची आणि आपल्या व्हॉइस कमांडवर ते सगळ्या शेतामध्ये खत सगळं टाकणार. ओके छान. गुड आफ्टरनून. काय बनवलं आपण? स्मार्ट बैलगाडी. वा, शेतकऱ्यांसाठी युजफुल आहे. बरं, त्याच्यासाठी माल वाहतूकसाठी इंधन कोणतं वापरणार तुम्ही? ह्याला बॅटरी कोणती वापरणार? बॅटरीवर चालणार का ते? मग बॅटरी आता बैलगाडी तर मोठ्या प्रमाणात आहे, सोलर पॅनलवर यूज करू शकतो. तिथं वर पुढे सोलर पॅनल बसवणार, डायनामो पण यूज शकतो आणि सोलर पॅनल वर बसवून त्याच्यामध्ये माल वाहतूक करू शकणार. कुठली शाळा आहे? गुरुदेव हायस्कूल भूम. छान. काय नाव आहे तुमचं? ओके छान, खूप छान. हां, काय नाव आहे आपलं? माझे नाव विद्या शहाजी खंडेकर. विद्या आणि माझे नाव अंजली संजय. अंजली. काय बनवले आपण? गार्बेज क्लिनिंग मशीन बनवलेली. गार्बेज क्लिनिंग मशीन, कचरा एकत्रित आलेला क्लीन करणार. कसं आहे? आपण जेव्हा पॉवर बँकला जे केबल जोडतो ना, तेव्हा या केबलमधून इलेक्ट्रिक पॉवर या डीसी मोटरला जाऊन मिळते. काम कसं करतं हे सांगा मला. आता कचरा चालू केल्यानंतर मी फिरणार आणि कचरा वरी जाणार. त्यामुळे आपल्या घरातली कचरा याच्या सहाय्याने वरती जाणार. हां, कचरा मशीन ती आपण घरामध्ये जी मशीन बनवतो त्याचं तुम्ही स्ट्रक्चर बनवलेलं. छान. हां, काय हे? थांबा एक मिनिट बघा. टीम नंबर 17 यांनी हा बनवलेला आहे. हे काय? माझे नाव सुप्रिया. सुप्रिया. आणि तुझं? कोणती शाळा? श्री समर्थ माध्यमिक. कुठं? येवती, धाराशिव. छान. पाटील सर, मुख्याध्यापक. माझे नाव. बरं, काय बनवलं हे सांगा बरं मला. आम्ही हा गोठा क्लिनिंग मशीन बनवलं. हे शेत आहे. हां, हे पण शेत आहे, हे शेत आहे. हे
ते माल ठेवण्यासाठी शेड. मालाचं गोदाम आहे. बरं, हे काय, हे प्राणी वगैरे आहेत हे सगळं. आणि हे गोठ्यास कसं साफ करणार? ते मशीन आहे का गोठ्या साफ करायची? आता ही ट्रीस ती तर ऋण आणि धन बघू. आणि असू देत, मला काम कसं करतं ते सांग. हा वॉटर पंप दरम्यान जोरात पाण्याचे प्रेशर येते व सर्व शेण व इतर घाण स्वच्छ सगळं ट्यूब लेवलच्या सहाय्याने शेतात जाते. ट्यूब लेवलच्या लेवल शेतात जातं. पुढे शेतात जाते, परत पाईपलाईन इकडे जात आहे का असं? पाईपलाईन आम्ही आता सध्या इथे केले आहे, पण आम्ही जर प्रोडक्ट जर मार्केटिंग झालं तर ते पाईपलाईन शेतात सोडायची. छान, खूप छान. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आम्ही हा प्रकल्प केला आहे. काय प्रकल्प आहे मॅडम? स्वस्त आणि फिरते पोल्ट्री फार्म. फिरती पोल्ट्री फार्म. फिरते, ओके. आम्ही कशी बनवली आहे, एक पहिल्यांदा लोखंडी ट्रॉली घेतली, त्याला खाली ह्यांनी जसे केलं ना, असा एक खूप मोठा एक बॉक्स सारखा, म्हणजे त्यांची पूर्ण आणि त्यांची खाली ट्रॉली असते, कळलं का? म्हणजे चारो बाजूला त्यांची इकडे म्हणजे पूर्ण चक्की असते. ते काय होते, एक ठिकाणी समजा घास आहे किंवा फूड आहे, ते कोंबडी तिकडे खातोय आणि मोठा होतोय, आणि 8-10 दिवसात ते पूर्ण संपतोय. ते घास किंवा जे इतर आहे, तर तेव्हा काय होतं, ते रिमोट कंट्रोल्ड आहे, तो आस्ते आस्ते ते सरकतोय. बाजूच्या जे शेत आहे त्याच्यामध्ये सरकतोय. तरी काय होतोय, ह्यानं नवीन चारा मिळतोय आणि ज्या ठिकाणी खाऊन टाकलं ते पण तिथपर्यंत मोठा होऊन जाते. असं ही पण टेक्नॉलॉजी ते शुरू केली चाइना. कन्वेयर बेल्ट मैकेनिज्म, वो कंटिन्यूअस अपना जगह शिफ्ट, जिसका जमीन बहुत बड़ा है ना, समझो जमीन खूप मोठा आहे त्यांनी एक बाजूला ते मुर्गी फार्म पोल्ट्री फार्म बनवले आणि ते कंटिन्यूअस त्यांना काय करावं लागेल, अदरवाईज ते जे शिफ्ट नाही केलं ना, कंटिन्यूअस त्यांना फूड द्यावं लागेल तिकडे जाऊन. त्यांची पूर्ण हे जे चेंज करावं लागेल, त्यांची जे खालच्या जे फिकल मॅटर आहे ह्याच्यामध्ये काय होतं की ते जेव्हा चेंज होतोय इतर ठिकाणी जातोय, हे ना अजून 1 महिना मिळतोय तिथपर्यंत फिकल मॅटर ते ॲज फर्टिलायझर काम करतोय आणि ते पूर्ण चारा पुन्हा उगतोय. तेव्हा पुन्हा इकडे ते गाड़ी शिफ्ट करते, ते रिक्स साइकिल हाँ, आस्ते 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 मूव करते हैं. तो मुर्गी भी उसके साथ जो है चलते चलते इधर आ जाते हैं. बड़ा अच्छा है. मुर्गी खाने का कोंबड्यांमुळे प्रदूषण होत नाही, शेतात व घरी घेऊन जाऊ शकतो. पिकातील किड्यांच्या बंदोबस्तासाठी उपयोग होतो व आपल्याला. पण ही आयडिया आली कशी तुम्हाला? कसा विचार केला तुम्ही? का केली? घरी करायचे का असं, म्हणजे वडिलांना सांगितले का? करू शकतो, बरोबर आहे. तुम्हाला काय आली आयडिया? तुम्ही का विचार केला असा? आम्ही असं बघितलं म्हणून आयडिया आली. कुठे बघितलं? आमच्या गावात आहे असं. त्यांना मोठा केलं तर अजून चालतं, पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी जास्त हे होतं. ह्याच्या पण हे घरगुती तुम्ही जे सांगितलं ना, घरगुती आमचे आई किंवा आजी हे पण करू शकतो. हे क्या है मॅडम? अच्छा, आम्ही चिंचेपासून त्यामध्ये पदार्थ तयार केले आहेत. ओके. त्यामुळे म्हणजे सध्या माणसांना प्रथिने, मीठ, शर्करा, टार्टरिक ॲसिड हे सगळे घटक कमी पडत आहेत आणि त्यांना हे सगळे घटक मिळावे म्हणून आम्ही चिंचेपासून हे वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ व्हावी म्हणून त्यांना जोड व्यवसाय म्हणून आम्ही हे प्रोडक्ट तयार केले आहे. हे चिंचेपासून बनवलेले जेली आहे, सॉस, हे लोणचे आहे, हे चॉकलेट आहे, हे मंजन आहे आणि हे चिंचुका पावडर आहे. ओके. चिंचेपासून आपल्याला चिंचुका पावडर, चिंचेचे सॉस, घराच्या वड्या, इंधन वड्या. मला काय समज हे चांगलं आहे, कारण ह्या भागातलं चिंच खूप जास्त आहे ना. बरोबर. म्हणजे घरामध्ये एवढं चिंचेचे झाड आहे तो नेहमीच खूप, पण ते हे प्रक्रिया होत नाही. या भागातला बाकी जे झाडापेक्षा ना चिंच खूप चांगले ग्रो होतं. पण करायला किती सोपं आहे? किती तास लागते मॅडम? हे जर समजा जेली बनवलं असलं 2 तासात किती केजी, म्हणजे किती बनवू शकतो तुम्ही? त्याची क्वांटिटी किती असते? 1-2 किलो बनवू शकतो. 1-2 किलो 2 तास लागते. घरच्या घरी काही मशीन वगैरे लागते का? कसं बनवतो? नाही, हातात घरगुती आहे ना. आणि हे लहान लेकरांपासून मोठ्या वृद्धांपर्यंत सगळे खाऊ शकतात प्रोडक्ट. शेतीपूरक व्यवसाय आहे. आणि ह्याच्यासोबत काही म्हणजे हे चॉकलेट बनवत असताना काही मिळवले का? नाही, फक्त चिंचच आहे. नॅचरल त्यांना काय हे करतो, ड्राय करतो का? नाही, तर ते कसं पण साखर टाकलं का याच्यात? म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी थोडं जास्त आहे ना, म्हणजे थोडा हार्ड आहे तो. म्हणजे असं हे जर पाहिलं ना, हे थोडं लिक्विडेटेड आहे, हे त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे. आणि ही जी तुम्ही बनवली यो इमली का जो आता ना वही मैं सुखाते हो ना, थोड़ा बहुत इसको सुखाओगे पूरा भीग निकाल के सर टेस्ट करेंगे. हां, बरोबर. सर टेस्ट करेंगे. टेस्ट चॉकलेटच देऊन टाका. घेऊ शकते ना? नाहीतर हेच द्या. त्यांनी अगोदर हे खूप छान नाही सर, अजून छान आता चाललं होतं. चॉकलेट पण टेस्ट करा.
2 चलो हाथ से खा लिया, हाथ गंदा था नहीं लेना चाह रहा। नहीं काय नहीं, आता खाल्ले, आता टिश्यू पेपर खाए। थोड़ा बहुत जर्म भी पेट में जाना चाहिए, अदरवाइज इम्युनिटी नहीं आएगी। गुड आफ्टरनून सर. नाही काय होतं की बरापैकी हात धुतले ना, हे जे थोडा मोठा जे जर्म राहतोय ते पण जातोय आणि त्याची इम्युनिटी खाली घेतो. थोडाफार खाल्ला पाहिजे. हो सर, आहे की नाही? गुड आफ्टरनून. माझे नाव आदिती यशवंत पाटील. माझे नाव सुरवशी आहे. आम्ही भारत विद्यालय उमरगा या शाळेत 8वी या वर्गात शिकतो. जे ज्वारीचं पीक जे असतं त्याला पक्ष्यांपासून धोका असतो. हे पीक खाण्यासाठी पक्षी थव्याने येतात. परत रात्रीच्या वेळेस रातकिडी या पिकाला हानी एसटी म्हणून आवाज होते का? अच्छा. जेव्हा आपण पक्षी डिटेक्ट करतात, पक्ष्यांना डिटेक्ट करतो. हे मुवमेंट डिटेक्ट आणि मग काय होतं, डिटेक्ट केल्यावर काय होतं? आवाज बजर वाजतो. बजरवरून माणूस येईपर्यंत पक्षी खाऊन जाणार ना. एक अजून याच्यामध्ये आहे, हे तर तुमचे सिग्नल आहे. समजा सिग्नल आहे ते लोकांना हे आता एक हँडहोल्ड डिव्हाइसेस पण डेव्हलप झाले. त्याच्यामध्ये काय होतोय, बजर पण बसतोय, म्हणजे असं खूप इरिटेटिंग आवाज येतो तो जनावराला ना, ते पडतोय तो. आणि त्याच्यामध्ये खालचे जे भाग आहे एकदम खालच्या दंड्याची, तिकडून ते इलेक्ट्रिसिटी स्पार्क पण जनरेट होतोय. त्याच्यामुळे काय होतोय, समजा ते आवाज ऐकून ते गेलं तरी ठीक, नाही गेलं तरी असं तुम्ही पण करू शकतोय. त्याची इलेक्ट्रिक शॉक खाऊन ते धापतो. पंछीसाठी नाही, ते इतर डुकरं वुकरासारखं आहे, खूप जास्त त्रास आहे. म्हणजे हे तर तुमच्या पंछींसाठी खूप छान आहे. आपण या जागी इमेज रिकॉग्नायझेशन हे वाले सेन्सर पण वापरू शकतो. म्हणजे याच्यामध्ये सेन्सरमध्ये ना, आता ही जी आवाज आहे हे ना थोडा इरिटेटिंग साऊंड जर बनवले ना, कारण ही आवाज पाहून पंछी जास्त म्हणजे पडणार नाही. थोडं इरिटेटिंग नाही, जोराचा आवाज डेव्हलप करा. इरिटेटिंग साऊंड म्हणजे ऐकून ना त्रास होईल तसं ते पुढच्या याच्यामध्ये डेव्हलप करा. ठीक आहे ना? हे फक्त आम्ही सॅम्पलसाठी तोच बोलतो मॅडम. मी काय सांगितलं तिकडे, नवीन बॉलिवूडची गाणी लावा म्हणजे पक्षी पळून जातील. हे प्रत्येक टेक्नॉलॉजी जी आहे ना, ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे. हे जर इम्प्रूव्ह नाही केलं ना, तर ते टेक्नॉलॉजी तसेच आहे. आता घडी पण तोच आहे ना. घडी म्हणजे एकच तुम्ही आता 1950 आता डिजिटल, त्याच्यानंतर हे सगळे असं केलं की दिसतं. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे. ॲपलनी पण तसंच केलं आहे ना. अंतर्मोजणी कशी मोजणार? सर माझं नाव सार्थक आणि विभूती. सार्थक. अरसलान. तुझं नाव पण सार्थक? सर मी आता नाही, तुझं नाव काय? दोघंही सार्थक. ओके. आमचं जीवन सार्थक झालं. तुम्ही समर्थ. अरे एकदम नाव पण तुम्ही तसं एकदम मानून घेतलं, एकदम सार्थक, समर्थ आणि इकडे अरसलान. हां सर, आम्ही इयत्ता 8वीचे आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव ओके शाळेत शिकतो. आम्ही प्रयोग जे आहे तो एरिया आणि डिस्टन्स. मोबाईल फोनचे डब्बे यूज केले का? हां. हे पॉवर बँक आहे आणि हे वायर आहे जे त्याला पॉवर सप्लाय करतो. याच्यात आर्डिनो, युनो आणि सेन्सर यूज केले. ही LED डिस्क आहे. ह्याच्यातून आपण जर एवढा हात लावला तर ह्याच्यातलं एरिया आणि ह्याच्यातलं डिस्टन्स हा मोजतो. तर हे आता जरा हे झालं. ठीक आहे. बॅटरी चार्ज करून ठेवा. डिस्टन्स कळलं, एरिया कसा मोजतो? डिस्टन्स कळलं मला तरी मोजेल. ह्याच्यात सगळं झाडू ऑटोमेटेड. और हम श्री गुरुदेव दत्त हाई स्कूल पाठशाला में पढ़ने वाले छात्र हैं. और आजकल हम सभी लोग देख रहे हैं कि अपने अपने खेतों में फर्टिलाइज़र का इस्तेमाल जो करना है वो एक आम बात हो चुकी है. लेकिन जब बात आती है इस फर्टिलाइज़र को अपने खेतों में यूज़ करने की, तो आपल्याला कळणार की ॲटोमॅटिक चालू होणार आणि ती ॲटोमॅटिक कचरा टाकताना चालू होणार. प्रॉब्लेम आला त्याचे आयर सेन्सर आहेत ना, आयर सेन्सर होण्यात काम करत नाही. हे आहे ते गेटचा प्रॉब्लेम आला, त्याला दोन्हीला आयर सेन्सर. काय स्मार्ट होम आहे का? काय काम करते हे? स्मार्ट होम आहेत आपले एकूण 5 स्मार्ट कन्सेप्ट आहेत. 5 स्मार्ट कन्सेप्ट आहे. पहिली कन्सेप्ट काय? स्मार्ट क्लोथ ड्रायर. स्मार्ट क्लोथ ड्रायर. हां. स्मार्ट गेट. स्मार्ट होम अप्लायन्सेस. स्मार्ट टँक. स्मार्ट डस्टबिन. हे एक स्मार्ट क्लोथ ड्रायर जे का आपण पावसाळ्यात खास उपयोगाला येतो. याचा उपयोग पावसाळ्यात कशासाठी? आपण पावसाळ्यात कपडे वाळत घालतो. अचानक पाऊस आल्यामुळे सगळे कपडे भिजतात. घरात कोमट वास वगैरे फिरतो. त्यासाठी आपण हे बनवलेलं. हे रेन सेन्सर वापरलेलं आहे. जेव्हा पाऊस आलेला आहे का ते डिटेक्ट करतं. हे डिटेक्ट केलं की आपली सर्व मोटर आपण ही निवारा आपला 90 डिग्रीमध्ये, त्यामुळे सर्व मोटर आपली 90 डिग्रीमध्ये फिरते. त्यामुळे कपड्याची झंझट येत नाही पावसाळ्यात. स्मार्ट होम अप्लायन्सेस आपल्या घरातली TV, लाईट, लॅम्प
फॅन अशा गोष्टी जे आहेत का आपण आपल्या मोबाईलवर ब्लूटूथद्वारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये आर्डिनो ब्लूटूथ कंट्रोलर नावाचा ॲप घ्यायचा आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीला आपल्या सेपरेट कोड कमांड घ्यायच्या. त्या कमांड आपण दिल्या की मग ॲटोमॅटिक ऑन ऑफ आपण करू शकतो. हे स्मार्ट गेट आहे. तिथं आयर सेन्सर वापरलेला. स्मार्ट गेट आयर सेन्सर वापरलेला. आयर सेन्सर समोर कोणी आलं की ऑटोमॅटिक ओपन होतं. चोर आल्यावर पण उघडेल की? चोर आल्यावर त्यासाठी आम्ही लेझर सिक्युरिटीचं केलं होतं पण ते येताना बसमध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणजे माणसांची ओळख करून तेवढ्याच माणसाला पण प्रवेश देता येईल त्यासाठी आपण फेस डिटेक्टर वापरलं. हां, हे छान आहे. आणि स्मार्ट टँक आहे. आता काय स्मार्ट टँक काय काम करतो? आता काय होतं आपण टँकमध्ये वरती आपली टाकी छतावरती असते. कधी भरली का नाही ते कळत नाही. आपण बघायला जात नाही तिथं पाणी संपलं की काय झालं. परत जेव्हा पाणी संपतं तेव्हा आपण मोटर तर चालू करतो पण वरती बघायला जात नाही पाणी भरत आले की नाही. मग पाणी वाया जातं. त्यासाठी आपण हे मॉडेल बनवलेलं आहे. ह्यात 2 कन्सेप्ट आहेत. हे स्मार्ट टँक इंडिकेटर आणि ऑटोफिल. किती खर्च येईल पण याला 3000 खर्च आला. रिअल लाईफमध्ये 3000. यात आपल्याला फक्त तेवढा लोकांना घ्यायला परवडेल का? हा 3000 खर्च आहे. म्हणजे डायरेक्टली वापरतात. यात आपल्याला काय करायचं हे डबल चॅनल रिले वापरायचे. नाही बरोबर आहे परंतु एखाद्या सर्वसाधारण फॅमिलीला 3000 रुपये खर्च टाकी भरण्यासाठी परवडेल का? सगळ्या पूर्ण कन्सेप्टचा 3000 रुपये खर्च आहे. हां, मग त्यासाठी खूप कमी आहे. बरं, छान छान. मग यात आहे का नाही हे डस्टबिन कसं काम करतं हे कळलं. हे डस्टबिन कसं काम करणार? गेट सारखं सेम. गेट सारखं समोर कोणी आलं की ऑटोमॅटिक म्हणजे जो कचरा टाकायला माणूस आला ती कुंडी ओपन होणार. घरात करण्याच्या ऐवजी याचा उपयोग आपण सार्वजनिक केला तर खूप छान होणार. आणि त्यात म्हणजे कचरा गाडीमध्ये कचरा गाडी सार्वजनिक गोष्ट आहे. त्यामुळे माणसं आपण त्याचा व्यवस्थित वापर करत नाही. मग त्यात जर आपण हे डोअर वापरले तर मग ते फायदेशीर ठरते. आता आपण भेटणार आहोत फ्युचर होम ही संकल्पना घेऊन आलेले विद्यार्थी आहेत. कोणती शाळा बाळा? आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालय धाराशिव. आर्य चाणक्यचे विद्यार्थी आहेत हे 2. छान. हां, कसं कसं काम करणार आहे सांगा मला. आपण घरी नसतो आपले कपडे वर राहतात आणि आपले घरचे कपडे वाळत घालायचं सेन्सर. हां, पुन्हा 2 नंबर आणि आपण नळ घेतलं असतं ना आज पाणी कधी पण येतो कधी पण जातो आणि पाणी वेस्ट होतं. नळाचं पाणी नाच पाणी आल्या बदल वाजणार आपल्या कळणार की पाणी आले. नळाचं पाणी आलं कसं वाजणार हे कसं कळणार? काय वापरलं ह्याच्यात? ह्यामध्ये आम्ही सेन्सर वापरलेला आहे. बरं, कुठं सेन्सर? पाणी चालू कर. हां, हा सेन्सर पाणी आलं सार्वजनिक नळाचं पाणी आपल्या घरी आलं ते कळणार. बजर. बरं, छान. पुढं ह्यामध्ये आम्ही सिक्युरिटी सिस्टम कशी आहे ती कशी काम करते? जर कोणी घरामध्ये एंट्री केली बजर वाजणार. घरासमोर एंट्री केली की बजर वाजणार. बरं, हे सेन्सर प्रणाली. बरं, इथून जर ते वाचून पुढे गेला तर आम्ही डोर सिक्युरिटी सिस्टम बसवला. अनोळखी व्यक्ती किंवा चोरणी दरवाजा उघडला की बजर वाजणार. आपल्याला कळणार की कोणतरी आलेलं आहे. आणि ह्यामध्ये आम्ही दुसरं केलेलं आहे की आपलं छतचं पाणी असतं ते आपण डायरेक्ट खाली सोडून देतो. तर ते आम्ही डायरेक्ट फिल्टरमध्ये सोडलेलं आहे आणि आता ते फिल्टर होऊन तर पिण्याचं पाणी होणार. त्यामध्ये आम्ही एक सोलर प्लेट बसवलेली आहे. हे सोलर प्लेट जी ऊर्जा जनरेट करणार ते आपण डायरेक्ट इन्व्हर्टरमध्ये सोडणार आणि इन्व्हर्टरमध्ये ते एनर्जी सेव्ह करणार. एनर्जी सेव्ह केल्यानंतर ते आपल्या घरामध्ये. बरं, हे फ्युचर होम आहे. ह्याच्यामध्ये नंबर 1 इथं काय आहे? रेन सेन्सर आहे. रेन सेन्सर नंबर 1. नंबर 2 पाणी आलेलं सार्वजनिक नळाचं बजर. नंबर 3 सिक्युरिटी सिस्टम. नंबर 3 सिक्युरिटी सिस्टम गेटमध्ये आलेला माणूस कळणार. नंबर 4 डोअर सेफ्टी. हां, बरं. आणि नंबर 5 हे रेन हार्वेस्टर. हे पाणी डायरेक्ट इथं येणार आणि हे सोलर सिस्टीम. आणि ह्यामध्ये आम्ही दुसरी काय केली आपल्या घरात लागलं तर आपल्याला कळत नाही. तर हे आपलं सेन्सर आहे. हे आपलं आग सेन्स करणार. आग सेन्सर. वा, छान. म्हणजे अशा प्रकारे 6 बाबी समाविष्ट केलेला आहे. आपली एलपीजी गॅस असते ते एलपीजी गॅस जर लिकेज झालं आपल्याला कळत ते एक सेन्सर. तर हे बटन ऑन केलं की आपलं जे पण एलपीजी गॅस आहे ते सेन्स करायला. वा वा वा, छान. म्हणजे अशा 7 स्मार्ट गोष्टी या फ्युचर होममध्ये आर्य चाणक्य विद्यालय धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी समाविष्ट केलेले आहेत आणि अशा प्रकारचं भविष्यातील हे घर असणार आहे. खूप छान. काय नाव आहे बाळा तुमचं? माझं नाव शाहरुख अब्बास तांबोळी. शाहरुख, अजिंक्य आणि शाहरुख. वा, छान छान. आता आपण भेटणार आहोत आर्य चाणक्य विद्यालय या विद्यार्थ्यांना. हे फवारणी यंत्र बनवलं आहे या विद्यार्थ्यांनी. रोबोटिक फवारणी यंत्र बनवलं आहे यांनी.
मग काय होणार, हे आपोआप व्हॉइस कमांडच्या मदतीनं आता हे चालू केलं हे की असं फवारणार. चालू करा. अरे वा वा वा, छान. म्हणजे शेतकऱ्यांचे श्रम वाचणार आहेत. ठीक आहे, ओके, खूप छान. अंध व्यक्तींची आधुनिक काठी. बरं, नाव सांगा तुमचं. तांबडी श्रेत इलियास, मी जिल्हा परिषद कन्या प्रशाला धाराशिव. कन्या प्रशाला धाराशिव. तुझं नाव बाळा? पठाण तहुरा फेरोज. तहुरा. काय हे नेमकी काठी कसं काम करते? काठी बॅटरी आहे आणि आर्डिनो युनो सेन्सर लावलेला आहे. अल्ट्रा युनिक सेन्सर आहे, अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आणि ते स्विच आहे. स्विच चालू केल्यावर हे स्विच चालू करायचं. हां, ह्याच्यात सेन्सर आहेत आणि हे पुढं हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे. अल्ट्रासोनिक सेन्सर. मग चालताना पुढं कोण आलं तर हे आपल्याला सांगणार. तर हे आवाज देतं. त्यांना दिसत नाही तर आवाज तरी येते ना. तर म्हणजे ज्या अंध दिव्यांग बांधवांना दिसत नाही त्यांच्यासाठी ही काठी काम करते. कोणती पण वस्तू समोर आली ना तर आवाज येतो. खूप छान, खूप छान संकल्पना. काही शेतकरी हे रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी लावून मोटर चालू करून येतात आणि परत ते आपल्या शेतातलं पाणी दुसऱ्याच्या शेतात जातं. पाणी वाया जातं. त्याच्यावर ह्या 2 विद्यार्थ्यांनी उपाय काढलेला आहे. शेतीच्या उतार असलेल्या बाजूवर एका ठिकाणी एक सेन्सर लावला आहे आणि पुढं कसं काम करतं हे सांग बाळा. ते सेन्सर आहे ना, पाणी कडेला गेल्यानंतर आपण हे सेन्सर इथं ठेवायचं आणि कडेला गेल्यानंतर कळणार, नंतर आपण इथे मोटर बंद करायची. मोटर बंद करायची. ठीक, मोबाईलच्या मदतीने मोबाईल कनेक्ट. खूप छान, खूप छान. ते रीलमध्ये आपण पाहिलं ना, एक जण येतं कोणतरी इथं कारच्या त्या लाईटला फवारा मारतो, ते लगेच लाईट चमकायला लागतात. मारून बघायचं का? मग नाही नाही नको, ते उगाच रात्री मग माझी गाडी मोतियाबिंद होईल मला चालताना. पण हे खूप छान आहे काहीतरी, म्हणजे हे मला नाविन्यपूर्ण. तुमच्या मुलांचा आत्मविश्वास पण खूप छान आहे. फक्त हे किती दिवस टिकल ह्याचा एक अभ्यास करा. आणि हे तुम्ही कितीला विकणार? समजा केवढ्याचं पण लिंबू आहे बाजारात. लिंबू 5ला, 5 रुपयाला एक लिंबू. आमच्याकडे स्वस्त आहे, इकडे मागे स्वस्त आहे. तुम्ही पुण्यात राहता सर. अहो सर, 5 रुपयाला नाही, आपल्या पुण्याला 2 रुपयाला एक लिंबू आहे. खराब आहेत, राहू द्या काही नाही, ते ऋतूनुसार कमी जास्त रेट असते. 5 रुपयाची बाटली, 10 रुपयाचं हे, म्हणजे किती झालं? 5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 20 आणि 5 25. तू विकतोय 70ला. विनेगर. अच्छा ठीक आहे बाबा, ते धरलं विनेगर. किती झालं? 55. तू प्रोडक्शन कॉस्ट आहे, वाहतूक आहे. प्रॉफिट आहे ना, कारण ह्याच्यात फायदाच काय? फायदा रुपयाचा असू, फायदाच आहे की काय? कारण ह्यातनं फायदा करायचा आहे. काय करायचा फायदा? लवकर श्रीमंत. अरे त्याला ब्रँडिंग करायचं ना. तुम्हाला ब्रँडिंग बोललं ना, लवकर श्रीमंत व्हायचं. ब्रँडिंग काय नाव देणार त्याला जर का केलं तर? ही दिव्या, तुझं काय नाव? पृथ्वीराज. दिव्य पृथ्वी है ना. स्वच्छ होऊन. स्वच्छ होऊन दिव्य पृथ्वी आपली. खूप छान, खूप छान मुलांना. व्हेरी गुड, अभिनंदन. बसा बसा. कसं काम करते सांग मला जरा. आता एक क्लिअर आहे इथं काय म्हणजे इथं मारल्या नाही. आता इथं बघा, किती नंबर आहे तुला? बघा ते आपोआपच होणार. ह्याला घासावं लागणार नाही. घासावं लागत नाही, म्हणजे घासायची गरज नाही, तरी पण मी घासतो. एक जाहिरात होती माहिती आहे का तुम्हाला? बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी. टीव्हीवर आम्ही लहानपणी जाहिरात ऐकलेले. तशा प्रकारचं हे छान प्रोडक्शन आहे. पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हे प्रोडक्शन तयार केलेलं आहे. मॅजिकल वॉटर आहे. खूप छान आहे. आणि हातावरही काही होणार नाही. खाद्यपदार्थापासून बनवलं. हो, लिंबू आणि विनेगर, साखर आणि विनेगर पण आपण खायला. ₹20 received on phone pay. तुमच्यासोबत मराठीत सांग. खूप छान. कुठली शाळा? जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर. छान. तुमचे तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? हे का बरं असं करावं वाटलं? घरी आई किंवा आम्ही पण पितांबरीने भांडे घासताना हात आईचे पण रफ होतात आणि आमचे पण हात रफ होतात, त्यामुळे. छान. काय तुमचं मॅडम, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल?
युजफुल आहेत. Useful आहे. कारण मी पण घरी देवपूजा वगैरे केलं ना, माझे हात असे काळे होतात. आणि मग हे सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये केमिकल असं काही नाही आहे. Chemical नाही. जे आपलं म्हणजे आपण जे नैसर्गिक परिरक्षक म्हणून वापरतो, साखर, मीठ, लिंबू तर आपण नैसर्गिकच आहे, आणि विनेगर, या सगळ्या गोष्टी ज्या खाद्यपदार्थांसाठीच वापरलेल्या असतात त्या वापरून विद्यार्थ्यांनी म्हणजे ते त्यांच्या आईचा विचार करून की आई आपली पितळीची तांब्याची भांडी वगैरे घासताना तिला किती त्रास होतो, हे लिक्विड जस्ट आपण जरी फवारलं तरी पण लगेच क्लीन व्हायला लागले. आता हे पाण्याने वगैरे कायमस्वरूपी राहणार का ह्याच्यावर काय दुसरा साईड इफेक्ट होणार ह्याचा काय अभ्यास केलाय का? आपण त्याच्यामध्ये साखर मीठ घातले ना, तर ते नैसर्गिक परिरक्षकच आहे. परिरक्षक, बरोबर आहे. खूप छान, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पण छान वापरलेला आहे. आणि मग ते त्याच्यात परत धुवून वगैरे पुसून उन्हाला वाळायला ठेवलं की छान चमकतात. आणि असंही दुसऱ्या पण पितांबरीने वगैरे घासल्यावर पण 4-1 दिवसात परत खराब होणारच आहे, कारण ते पितळ तांबे आहे, ते तसं राहणार. कचरा वेगळं करतं का? ओला कचरा, सुका कचरा कोणत्या रंगाची असते? हिरवा रंग. आणि त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा असं लिहिलेला असतो का? मग हा रंग कोणता आहे? मग हा कुठं कचऱ्याच्या डब्याला असतो? हां होतो. होतो म्हणून गुलाबी रंग. अजित पवारने पाहिला बाजू घेऊन रडत होतो. अच्छा, मग तू पण लाडकी बहिणीचा फॅन दिसतो. गुलाबी रंग दिला म्हणून. छान छान, खूप छान. हां, स्मार्ट डस्टबिन तो आपला इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ये क्या काम करता? ये कौन भी आप सामने आए कचरा डालने तो ये डायरेक्ट क्या है वो? सेंसर. कौन था? अल्ट्रा सेंसर. हाँ? अल्ट्रा सेंसर. अल्ट्रा अल्ट्रा मैक्स, फिर अल्ट्रा प्रो. अल्ट्रा प्रो, अल्ट्रा मैक्स कौन सा है? दोनों में से अल्ट्रा मैक्स सेंसर है क्या? अल्ट्रासोनिक सेंसर. अल्ट्रासोनिक बोलते हैं उसको. ये क्यों लगा? ये इन्हें देखता, ये खुलता, इसकी क्या जरूरत थी? वायर कनेक्शन. ये बोर्ड है, स्विच बोर्ड. तो इन्हें क्या काम करता है? तर हे ट्री प्लांटेशन अँड केअरिंग मशीन आहे. ट्री प्लांटेशन अँड केअरिंग मशीन. ट्री प्लांटिंग, झाड लावतं आणि त्याला संगोपन करतं. आपण यूट्यूबला बरेच चायनाच्या मशिनरी वगैरे बघतो आहे की नाही, तशा प्रकारचं हे मशिनरी आहे. नाही सर, हे यूट्यूबला नाही ना, कुठं नाही बरं आतापर्यंत. कसं कसं काम करतं हे? असं काम करतं की पहिलं तर ही जी मशीन आहे ती एक ऑगर आहे, ते ड्रिल आहे, ड्रिलच्या सहाय्याने ड्रिल करेल. ही काय करणार? ड्रिल करणार पहिलं. हां, एक मिनिट. हां हां हां, हे ड्रिल करायला लागलं. ड्रिल झाल्यानंतर ड्रिल झाल्यानंतर हे जे आहे तुम्ही एक रोपटं उचलणार, रोपटं तिकडे येऊन रोपटं तिकडे येऊन लावणार. लावून झाल्यानंतर पाणी, खत आणि फवारणी देऊन त्या झाडाचं संरक्षण. खूप वेगाने झाडं लावण्यासाठी झाडे लावण्यासाठी. आणि आपण बघतो की आपल्या इथं भारत सरकार जी झाडे लावते त्यातले बरेचसे म्हणलं तरी 80 ते 90% हे झाड मरतात. त्या झाडांना वाचवण्यासाठी हे पाणी टँक हे खतचा उपयोग करून त्यांना वाचवतो. Hi sir, my name is Samar Suryakan Bhosle from Samar. बहुत सारे सामान from Chhatrapati Shivaji High School direction. Today I made an automatic multitasking tractor. Today in India lot of people also do so many सगळे बाहेर जाणार आणि करायला खूप छान. व्हेरी गुड. ये फोटो काढता माझे. अब्दुल कलाम.
अटल टिंकरिंग लॅब पण आहे. टोटल 84 टीम आहे. सर थोडे झालं. आमचे शिक्षक दिसतोय तिकडे. अच्छा, या अटल म्हणजे यंग इनोव्हेटर समिट या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातला ते मला वाटतं की पहिला असेल सेकंड यंग इनोव्हेटर समिट या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी जवळपास 84 इनोव्हेटर्स या ठिकाणी पार्टिसिपेट केलेले आहे. मेनली 2 प्रकारचे लॅब या ठिकाणी पार्टिसिपेट केले. ATL टिंकरिंग लॅब आहे आणि डॉक्टर APJ कलाम लॅब पण या ठिकाणी आहे. मी स्वतः जवळजवळ 20-25 इनोव्हेटर्सची आयडियाज आहेत ते स्वतः पाहिले. त्याच्यामध्ये अटल टिंकरिंग लॅबमध्ये नवीन काही टेक्नॉलॉजीची बाबत ते पाहायला मिळालं. आणि आमचे जिल्हा परिषदची पण शाळा आणि इतर काही खाजगी शाळा पण या ठिकाणी पार्टिसिपेट केलेल्या आहे. आणि मुलांमध्ये जे उत्साह आणि त्यांची इनोव्हेटिव्ह जे थिंकिंग आणि खरोखर काही मुलं ते तर कोडिंगसुद्धा या ठिकाणी स्वतःच केलेले आहे. आणि हे पाहून खूप छान वाटलं. आणि भविष्यात धाराशिव जिल्ह्यातला जे तुम्हाला माहिती आहे आसाच्या सर्वेमध्ये धाराशिव जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात 4 नंबरवर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी वैज्ञानिक चिंताभाव आणि इनोव्हेटिव्ह जे केपेबिलिटी इनोव्हेटिव्ह माइंड त्याच्यामध्ये अजून पुढे जाईल याची मी अपेक्षा करतो. आणि पूर्ण टीमला या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. गेले का?